फार चालते. आपला हक्क बजावून घ्यायचा आहे. कोणी कोणाला फुकट देत नसतं. उद्यमेने ही सिद्ध्यंती कार्याणीच मनोरथ आहे. नाही संसुप्त सिंहाचं प्रविशंते मुखम. सिंहाला सुद्धा धावावं लागतं, पळावं लागतं त्या हरणाच्या मागून, तेव्हा त्याचं पोट भरतं. फुकट त्याला हरण येतं का तोंडात? येतं का? आपल्या तोंडात येईल का? आपल्याला धावावं लागेल, पळावं लागेल. तुम्हाला सांगतो, स्वाभिमानासारखी वस्तू कुठलीच नाही, हे आम्हाला मावळणी शिकवलेलं आहे. अभिमान आपला जिवंत ठेवण्यासाठी आपण कुठपर्यंतही जायला तयार आहे आणि आपली लढाई संपणार नाही. आपण आक्रमक होऊ शकतो, पण आणि लवकर रिझल्ट काही म्हणाले आक्रमक झाले असते, आक्रमक होऊ शकतो, पण आपल्याला आपल्या लोकांना मोठ्या संकटात टाकायचं नाही. नाही तर आज 1000 लोक, मी सांगतो, आपण आवाहन केलं 5000 लोक आत्महत्या करतील का? बरोबर की नाही आंबेडकर साहेब? आपण ते करणार नाहीये. आपण मरायला आलेलो नाहीये, आपण जगायला आलेलो आहे. पॉझिटिव्ह संदेश घेऊन आलेलो आहे. आपण सरकारला नमवणार आहे आणि सरकारला अद्भुत होऊन आणि आनंदाने तुम्हाला तुमची 7500 महायुद्धाची माग पूर्ण करावं लागणार आहे आणि येत्या 1 ते 2 महिन्यात करावं लागणार आहे हे तुम्हाला सांगतो. जर 4 एप्रिलपर्यंत आपली मागणी पूर्ण झाली नाही तर मोठ्या आंदोलनासाठी तयार राहायचं. बरोबर आहे का? मग जिंकू किंवा मरू, हारू नाही. आपल्याला 2च चॉईस आहे, जिंकू किंवा मरू. पण हारणं आपल्या चॉईस मध्ये लिहिलेलं नाही. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी कंबर कसून तयार राहा. आपला विजय निश्चित आहे, तुमचा विजय निश्चित आहे. ताईंनी म्हटलं तर तोडण्याची तयारी करू, पण त्याची आधी लढायची तयारी सुद्धा करू. म्हातारे झालो म्हणून लढता येत नाही असं काही नसतं. म्हातारे पण जिवंत आहे की नाही? कमेलो जिवंत आहे ना. आणि म्हणून आपल्याला आपल्या जिवंतपणाचं लक्षण दाखवायचं आहे, जिंकायचं आहे आणि आपल्याला विजय खेचून आणायचा आहे. त्यासाठी आज आपली एक टीम दिल्लीत आहे. मी तुम्हाला भेटायला आलो. आता परवापासून आमचं बेळगाव पासून सुरू होणारे कार्यक्रम, बेळगावला 130 साखर कारखान्यांचा मोठा कॉन्फरन्स आहे. कारण आतापर्यंत हे जे कामगार संघटना कोणतेही असतील, त्यांनी कामगारांना फक्त वेठीच धरलेली, त्यांची दलाली केली आणि मालकाकडून काहीतरी सेटलाइज करायचं, तिथून सेटलमेंट करायचं स्वतःचं आणि कामगाराला वाऱ्यावर सोडायचं, हेच कार्यक्रम झालेले आहेत. आपल्याला आपली संघटना हे कार्यक्रम करण्यावर इंटरेस्टेड नाही. कारण ही संघटना त्यागाचं बळ जाणते. त्याग शक्य नाही. आज इतके राजे झाले भारतामध्ये, एवढे राजे झाले, मोठे मोठे झाले. गुप्ता डायनेस्टी झाली, अशोका डायनेस्टी झाली, खूप मोठे मोठे राजे झाले, चोला झाले, पांड्या झाले, चालुक्य झाले. मग एका छोट्याशा अयोध्येच्या राजकुमाराला, रामाला आपण देव का मानतो? बाकीचे राजकुमार नव्हते का? त्यांच्याकडे मोठे हत्ती घोडे नव्हते का? कारण त्यांनी त्याग केला आणि वचन पाळलं. त्याग आणि वचन अशी गोष्ट आहे, त्यासाठी माणूस साध्या माणसाचा देव होऊ शकतो. आपण एवढे लोक आहे, आपण देव नाही, कमीत कमी माणूस तो हो. बरोबर आहे की नाही? तुम्हाला सांगतो, प्रभू रामचंद्र होण्याचा हक्क या जगात कोणाला नाही, पण लक्ष्मण होण्याचा आणि आपल्या रामासाठी भांडण्याचा हा हक्क आपला आहे की नाही? तो हक्क आपल्यापासून कोणी जिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून सांगतो, तुमचा लक्ष्मण म्हणून सांगतो की जसा मी तुमचा लक्ष्मण आहे तसे तुम्ही कोणाचे तरी लक्ष्मण व्हा. जे इथे आले नाही, येऊ शकले नाही, आजारी आहे, घरी आहे, त्यांना एकत्र करा. आपण दाखवून देऊ जगाला की आम्ही सबळ आहोत, आम्ही दुर्बल नाही, घाबरणारे नाही, आम्ही लढणारे लोक आहे, हे दाखवायचं का नाही जगाला? आणि त्यासाठी आपण सर्वांनी कंबर कसून तयार राहा. आपला संघर्ष संपलेला नाहीये. ज्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येतील त्या दिवशी आपण समजू की आपल्या संघर्षाला वेगळी दिशा किंवा वळण आपण लावू शकतो. एवढंच बोलतो.